आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे, तर त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या। महायुतीमधील मंत्रिपदाची यादी दिल्लीमध्ये पोहोचली आहे। दुपारपर्यंत यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। देवेंद्र फडणवीसांनी तिन्ही पक्षांची यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे। नागपूरमध्ये उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। मर्यादित खात्यांसाठी महिनाभर मंत्रिमंडळाचाच विस्तार नाहीये, तर हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो, राऊतांचा दावा आहे। शिंदे फडणवीसांमध्ये काल रात्री पाऊण तास बैठक। मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराआधी गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। भावी मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस आज स्वतः फोन करणार। सूत्रांची माहिती 1991 नंतर प्रथमच नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं, एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल, तर अजित पवारांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असेल, सूत्रांची माहिती आहे। महायुतीमधील काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। भाजपकडून गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, तर शिंदे गटाकडून संजय राठोड, तानाजी सावंत आणि केसरकर यांना पक्ष संघटनेची जबाबदारी मिळेल, सूत्रांची माहिती आहे। भाजपकडून जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, राहुल कुल, गोपीचंद पडळकर यांना संधी, सूत्रांची माहिती आहे। मुंबईत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत सरकारमध्ये नाही। नागपूरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राऊतांचा निशाणा।